श्रीशैलम आंध्र प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्फूर्ती केंद्र आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अनिश्रा व्लॉग या यूट्यूब चॅनलवर. साऊथ ट्रिपच्या मिनी व्लॉग 4 मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मल्लिकार्जुन मंदिरापासून अवघ्या 500 मीटरवर छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्फूर्ती केंद्र आहे. येथे मिडलला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहण्यास मिळते आणि बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ बघण्यास मिळते. अष्टप्रधान मंडळात जे 8 महान हस्ती होते त्यांचे पुतळे येथे आहेत. हे स्थान खूप शांत आणि पवित्र आहे. तसेच येथे भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरगाथा पाहण्यास मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, स्वराज्याचे तोरण, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, तसेच आई जिजाऊंची शिकवण, महाराजांच्या अनेक लढाया, अफजल खानाचा वध असे बरेच काही भिंतीवर रेखाटलेले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले मल्लिकार्जुन मंदिराचे दर्शन आणि तिरुपती बालाजी यांचे घेतलेले दर्शन येथे कोरलेले आहे. मल्लिकार्जुन मंदिराच्या उत्तर गोपुरम बांधकामाचा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता. तसेच येथे छत्रपती शिवाजी महाराज निर्मित एक ध्यान मंदिर आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज देवी भ्रामरंभा यांची तपस्या करत होते. येथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी कपाळाला भस्म लावून देवीची 9 दिवस तपस्या केली. देवीने प्रसन्न होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना दर्शन दिले. साधारणतः 20 दिवस छत्रपती शिवाजी महाराज येथे वास्तव्यास होते, म्हणून या जागेचे नाव स्फूर्ती केंद्र किंवा ध्यान केंद्र असे म्हटले जाते. येथे रायगड, प्रतापगड, राजगड आणि शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती बघण्यास मिळते. श्रीशैलमला गेलात तर ह्या प्लेसला जायला अजिबात विसरू नका. हे केंद्र सकाळी 6:30 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत ओपन असते आणि याचे तिकीट फक्त 10 रुपये आहे. इथून आपण गेलो डायरेक्ट तिरुपती बालाजीचे दर्शन घ्यायला. तर नेक्स्ट ब्लॉग पाहायला विसरू नका. थँक्यू.